हॅलो. तर मी लवकरच आई होणार आहे. डिलिव्हरी डेट जवळ आल्याने आता माझी तयारी चालू आहे. काही तयारी झाली आहे तर काही अजून बाकीच आहे. याआधीच्या व्हिडिओत आई होण्याआधी मी माझ्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या वस्तू खरेदी केल्या याबद्दल सांगितलं. आता होणाऱ्या गोड बाळासाठी मी काय काय खरेदी केलं याबद्दल सांगते. त्याआधी मला लगेचच फॉलो करून टाका आणि हो, सबस्क्राईबही करा. सर्वात अगोदर मी माझ्या बाळासाठी खूप छान असा ड्रेसचा सेट ऑर्डर केला आहे. यामध्ये खूप छान असे लंगोट, टोपी, शर्ट, हँड ग्लोव्ज आणि छोटे छोटे खूप छान असे सॉक्स आहेत. हा ड्रेसचा सेट खूप छान आहे बरं का. तुम्हाला जर का या ड्रेसची लिंक हवी असेल ना तर कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर बाळाला उबदार वाटावे म्हणून मी एक छान असा बेबी ब्लँकेट हुडचा एक सेट ऑर्डर केला आहे. बाळ सू शी करते ना, त्यामुळे घरातील बेड कपडे खराब होऊ शकतात. त्यामुळे हे ड्रायशीटसुद्धा मी ऑर्डर केले आहेत. या ड्रायशीटला ब्रशने अजिबात धुवायचे नाही, नाहीतर ते लगेचच खराब होतात. होणाऱ्या बाळासाठी हे गोड टी शर्ट मी ऑर्डर केला आहे. याचा कपडा ना फारच मुलायम आहे. लवकरच मी फोटोशूट करणार आहे. त्यासाठी ना हे छोटे छोटे शूज ऑर्डर केले आहेत. किती छान आहेत ना, मस्तपैकी. हे आहे बेबी नेल ट्रिमर. हे प्रोडक्ट ना खूप खूप महत्त्वाचं आहे. लहान बाळाचे नखं आपल्या नॉर्मल नेल कटरने कापता येत नाहीत. त्यामुळे छोट्या बाळासाठी हे स्पेशल नेल कटर असते. याच्या मदतीने अगदी स्मूथपणे बाळाचे नखं कापता येतात. बाळासाठी मी बेबी फीडिंग बॉटलही ऑर्डर केली आहे. आणि बेबी बेड आणि मॉस्किटो नेट ही शेवटची वस्तू आहे. काय होतं, बाळ जन्माल्यानंतर त्याची त्वचा खूप नाजूक असते. मच्छर चावलं की बाळ खूप लाल होते. म्हणूनच ही बाळासाठी हा स्पेशल सेट ऑर्डर केला आहे मी. मंडळी, आता लवकरच आमच्या घरी बाळ येतंय. मी तर खूप खुश आहे. खूप वाट बघते. अनेक जण म्हणतात की बाळ जन्मण्याच्या अगोदर काहीही सामान घ्यायचं नाही, पण ना ऐनवेळी खूप गोंधळ उडतो. तो गोंधळ उडू नये म्हणून अगोदरच हे सामान खरेदी केलेलं कधीही चांगलं. आता लवकरच माझा फोटोशूट होणार आहे. आता फोटोशूटची धमालही तुमच्यासोबत शेअर करते. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, मला फॉलो करा. ओके, बाय.